Hello friends, next topic is emission of heat radiation. हीट रेडिएशन जे आहेत की आपला एखादा ऑब्जेक्ट आहे त्याचं तो गरम वगैरे असेल, हॉट ऑब्जेक्ट रेडिएट सम हीट एनर्जी. सो रिगार्डिंग दॅट त्याला अनुसरून हा टॉपिक आहे इमिशन ऑफ हीट रेडिएशन. जे हीट रेडिएशन आहे त्यांना पण काही थर्मल वेव्हलेंथ्स आहेत, त्यांचं इमिशन म्हणजे काय कसं असतं याची आपल्याला माहिती आपण या आर्टिकलमध्ये पाहणार आहोत. मग आता पेरी प्रेवोस्ट ह्या नावाचं सायंटिस्ट आहे. 1792मध्ये ही पब्लिश अ थेअरी ऑफ रेडिएशन नोन ॲज थेअरी ऑफ एक्सचेंज ऑफ हीट. त्याच्या सब्जेक्ट असा होता की एक्सचेंज ऑफ हीट, त्याची जी थेअरी आहे ती त्यांनी मांडली. मग त्याच्या थेअरीनुसार अकॉर्डिंग टू हिज थेअरी ऑल द बॉडीज ॲट ऑल टेम्परेचर्स अबव 0 केल्विन. आता 0 केल्विन म्हणजेच आपण त्याला ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर म्हणतो. कोणतेही ऑब्जेक्ट जे असतात की जे 0 केल्विन टेम्परेचरच्या वरचे असतात ते सगळ्या बॉडीज किंवा ते सगळे ऑब्जेक्ट रॅडिएट थर्मल एनर्जी, ते सगळ्याचे सगळे थर्मल एनर्जी रॅडिएट करतात. अँड ॲट द सेम टाईम दे ॲब्सॉर्ब रेडिएशन रिसिव्ड फ्रॉम द सराउंडिंग. त्याच वेळेला ते काय करतात, ॲब्सॉर्प्शन पण होतं त्यांच्याकडून. कशाचं ॲब्सॉर्प्शन होतं? रॅडिएशनचं. ते कुठून म्हणजे की जे सराउंडिंग आहे त्या हॉट बॉडीच्या सराउंडिंगमध्ये जे काही सराउंडिंग असू शकतं, एअर असू शकते किंवा दुसरं काही असू शकतं, त्या सराउंडिंगकडून येणारे जे रॅडिएशन्स आहेत तेच ते ॲब्सॉर्ब करतात. म्हणजेच काय, हा जो सायंटिस्ट आहे त्याने जी थेअरी मांडली त्यांच्या थेअरीनुसार की ज्या सगळ्या बॉडीज की ज्यांचं टेम्परेचर 0 केल्विनच्या अबव आहे त्या थर्मल एनर्जी रॅडिएट करतात आणि ॲट द सेम टाईम म्हणजे त्याच वेळेला सराउंडिंगकडून जे रॅडिएशन्स इमिट झालेले असतात ते ॲब्सॉर्ब करतात. म्हणजे आपलं ऑब्जेक्ट 0 डिग्रीच्या अबव त्याचं टेम्परेचर आहे, तो थर्मल एनर्जी रॅडिएट पण करतो आणि त्याच वेळेला ॲब्सॉर्ब पण करतो. पण ॲब्सॉर्ब कुठले होते की जे सराउंडिंगनं बाहेर टाकलेलं आहे. ठीक आहे, ही त्याची थिअरी होती. आणि हेच जे एक्सचेंज ऑफ हीट आहे हे त्याच्या थिअरीमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलं आहे. So the amount of thermal radiation emitted per unit time depends on nature of emitting surface. म्हणजे तो रॅडिएशन इमिट करणारा सरफेसचं जे नेचर आहे, कसं नेचर आहे त्याच्यावरती एका युनिट टाईममध्ये किती रॅडिएशन बाहेर पडले हे ठरतं. किती जी अमाऊंट आहे थर्मल रॅडिएशन्स बाहेर पडायचं युनिट टाईममध्ये. युनिट टाईम म्हणजे 1 सेकंद असू शकतो, 1 मिनिट असू शकतो, काहीतरी आपण युनिट टाईम कन्सिडर करू शकतो. त्या युनिट टायमिंगमध्ये किती रेडिएशन इमिट केलेले आहेत आपल्या ऑब्जेक्टनं हे कशावर डिपेंडंट आहे, तर एक म्हणजे की त्या इमिटिंग सरफेसचं नेचर कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आणि दुसरा म्हणजे इट्स एरिया अँड इट्स टेम्परेचर. तो केवढा एरिया आहे, सरफेस एरिया किती आहे त्या एरियावरती सुद्धा डिपेंड आहे. त्याचं टेम्परेचर किती आहे ह्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर हॉट वॉटर इन अ कप अँड हॉट वॉटर इन अ सॉसर. जे गरम पाणी आहे ते आपण कपात घेतलं ते लवकर गार होईल का बशीत घेतलेलं जास्त लवकर गार होईल? तर बशीतलं जास्त लवकर गार होतं, फास्टली गार होतं. कपातलं उशिरा गार होतं. याचं कारण काय, तर जो सरफेस एरिया आहे कपाचा तो कमी आहे, बशीतला आहे तो लार्ज आहे. म्हणजे जो सरफेस एरियावरती रॅडिएट एनर्जी युनिट टाईममध्ये किती होते डिपेंड्स आहे. तसंच त्याचं टेम्परेचर. थंडीमध्ये ते गरम पाणी जे आहे थंडीत लवकर गार होतं आणि उन्हाळ्यामध्ये उशिरा गार होतं. ह्याचं कारण काय की सराउंडिंगशी जर आपण कम्पॅरिझन केलं तर थंडीमध्ये सराउंडिंगचं टेम्परेचर कमी असतं, खूप कमी असतं कोल्डमुळं, आणि त्यामुळे हीट एक्सचेंज फास्ट होते. आणि त्याच्या कम्पॅरिझनमध्ये उन्हाळ्यामध्ये सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त असतं, त्यामुळे हीट एक्सचेंज आहे ते त्याचा रेट आहे तो कमी असतो. म्हणजेच काय, आता त्याचबरोबर आपलं ते कोल्ड किंवा हॉटनेस हा जो आहे आपण हे कशावरनं ठरवतो, त्याच्या टेम्परेचरनं. आता एखादं पाणी आहे 100 डिग्री सेंटीग्रेडला बॉईल होतंय, ते लवकर गार होईल का 30 डिग्रीचं टेम्परेचरचं पाणी आहे ते लवकर गार होईल? कुठलं गार होणार? ह्याचं उत्तर तुम्ही स्वतः देऊ शकता.
म्हणजेच काय, आपण पॉईंट काय बघतोय की द अमाऊंट ऑफ थर्मल रेडिएशन इमिटेड पर युनिट टाइम कोणत्या गोष्टींवर डिपेंडेंट आहे, तर नेचर ऑफ इमिटिंग सरफेस कसा आहे, तो रफ आहे, स्मूथ आहे, स्पेरिकल आहे, आणखी कसा आहे, पॉलिश्ड आहे वगैरे, त्याच्या नेचरवर डिपेंडेंट आहे. तो एरिया किती आहे, स्मॉल आहे, लार्ज आहे वगैरे, त्या एरियावर डिपेंडंट आहे. आणि त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर किती डिग्री आहे किंवा किती केल्व्हिन आहे, की 50 डिग्री आहे, 100 डिग्री आहे, त्याच्यावर सुद्धा डिपेंडंट आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, आपण ह्याच्यावरनं कन्क्लुजन काढू शकतो, हॉटर बॉडीज रेडिएट ॲट अ हायर रेट दॅन कूलर बॉडीज. म्हणजे ज्या गरम एकदम हॉट बॉडीज आहेत त्यांचं रेडिएशनचा इमिटिंगचा रेट हा कोल्ड बॉडीजशी कम्पेअर करायचा. तर हॉटर बॉडीज रेडिएट ॲट हायर रेट, त्यांचा रेडिएशनचा रेट जो असतो, हीट रेडिएशनचा रेट हा हायर असतो. कोणापेक्षा जास्त असतो, तर कूलर बॉडीजपेक्षा. म्हणजे इथे कम्पॅरिझन केले हॉटर बॉडीज अँड कूलर बॉडीज. हे पण हीट रेडिएशन इमिट करतात, थर्मल रेडिएशन इमिट करतात. ह्यांच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली कूलर बॉडीज हे पण हीट रेडिएशन करतात. 100 डिग्री सेंटीग्रेडचं पाणी असेल, 50 डिग्री सेंटीग्रेडचं पाणी असेल, तर हे दिस विल ऑल्सो इमिट हीट रेडिएशन. ह्याच्या कम्पॅरिझनने 50 म्हणजे कूलर बॉडी झाली, दॅट विल ऑल्सो इमिट हीट रेडिएशन. मग त्यांच्यामध्ये जर कम्पॅरिझन केलं तर 100 डिग्री सेंटीग्रेडचं जे वॉटर आहे त्याचा जो रेडिएशनचा रेट आहे तो हायर असणार, कम्पॅरिझन 50 डिग्री सेंटीग्रेडचं जे वॉटर आहे त्याचा रेट हा कमी असणार. लक्षात येते का बघा, हॉटर बॉडीज रेडिएट ॲट हायर रेट दॅन दॅट ऑफ दी कूलर बॉडीज बिकॉज ऑफ देअर टेम्परेचर्स, नथिंग एल्स. लाईट कलर्ड बॉडीज रिफ्लेक्ट मोस्ट ऑफ द व्हिजिबल रेडिएशन. आता इथं काय केलेलं आहे तर पुन्हा लाईट कलर्ड बॉडीज आणि डार्क कलर्ड बॉडीजमध्ये कम्पॅरिझन केलेली आहे. तर लाईट कलर्ड बॉडीज आहेत ते मोस्ट ऑफ द व्हिजिबल रेडिएशन आहेत ते रिफ्लेक्ट करतात, आणि डार्क कलर बॉडीज आहेत ते ॲब्सॉर्ब मोस्ट ऑफ द इन्सिडेंट व्हिजिबल रेडिएशन. देअरफॉर दे अपीअर्स एज अ डार्क वन. बघा, लाईटर कलरचे जे असतात बॉडीज ते रिफ्लेक्ट करतात त्यामध्ये कुठले व्हिजिबल रेडिएशन, आणि डार्क कलरचे काय करतात, ॲब्सॉर्ब करतात मोस्ट ऑफ द इन्सिडेंट व्हिजिबल रेडिएशन. Now for a body, the absorbed radiation being energy, रेडिएशन म्हणजे दुसरं काही नसतं तर ते एनर्जीच असते. जे एखाद्या बॉडीनं रेडिएशन ॲब्सॉर्ब केलेले आहेत त्यामुळं कायनेटिक एनर्जी काय होते, इन्क्रीज होते. आणि कायनेटिक एनर्जी झाल्यामुळं त्या बॉडीचे जे कन्स्टिट्यूएंट ॲटम्स आहेत दे ऑसिलेट और दे स्टार्ट टू ऑसिलेट अबाउट देअर मीन पोझिशन. सो फॉर अ बॉडी द ॲब्सॉर्ब्ड रेडिएशन इन्क्रीजेस द कायनेटिक एनर्जी ऑफ द कन्स्टिट्यूएंट ॲटम ऑसिलेटिंग अबाउट देअर मीन पोझिशन. म्हणजे ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरती काहीतरी हीट रेडिएशन इन्सिडंट होत आहेत, त्या ऑब्जेक्टनं किंवा त्या बॉडीनं ते रेडिएशन ॲब्झॉर्ब केल्यामुळं त्याचे जे ॲटम्स आहेत, कन्स्टिट्यूएंट ॲटम्स आहेत, त्यांची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होते, आणि कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाल्यामुळं दे विल स्टार्ट टू ऑसिलेट अबाउट देअर मीन पोझिशन. मग तर आपण मागच्या काही आर्टिकलमध्ये किंवा लास्ट व्हिडिओजमध्ये आपण ही गोष्ट तर बघितलीच आहे की द ॲव्हरेज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी डिटरमाइन्स द टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट. की जी काही ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असते दॅट डिटरमाइन्स द टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट. हे पॉईंट आपण बघितला होता. द ॲब्सॉर्ब्ड रेडिएशन देअरफॉर कॉजेस अ राईज इन द टेम्परेचर ऑफ द बॉडी. म्हणजे एखाद्या बॉडीनं किंवा ऑब्जेक्टनं जर का काही रेडिएशन ॲब्सॉर्ब केले तर त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर राईजअप होतं. ठीक आहे. अँड द बॉडी इटसेल्फ ऑल्सो रेडिएट्स. त्याचबरोबर सायमल्टेनियसली दॅट ऑब्जेक्ट ऑर दॅट बॉडी रेडिएट्स हीट एनर्जी. ठीक आहे, और हीट रेडिएशन्स. देअरफॉर इट्स एनर्जी डिक्रीजेस. म्हणजे सायमल्टेनियस प्रोसेसेस होत आहेत की जो ऑब्जेक्ट आहे की तो काय करतोय की ॲब्झॉर्ब पण करतोय आणि रेडिएट पण करतोय. सो द बॉडी इटसेल्फ ऑल्सो रेडिएट्स. देअरफॉर इट्स एनर्जी डिक्रीजेस कॉझिंग लोअरिंग ऑफ दी टेम्परेचर. आता त्याची एनर्जी डिक्रीज झाल्यानंतर त्याचं टेम्परेचर ऑब्व्हियसली लोअरिंगच होणार, म्हणजे कमीच होणार, ते पण कमीच डिक्रीजच होणार आहे. म्हणजे ह्या दोन गोष्टी सायमल्टेनियसली होतात की एकाच वेळेला
ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरती हीट रेडिएशन्स इन्सिडेंट होत आहेत. हीट रेडिएशन्स इन्सिडेंट झाल्यानंतर इट विल ॲब्सॉर्ब द रेडिएशन विच कॉजेस राईज इन इट्स टेम्परेचर. सायमल्टेनियसली बॉडी itself also radiates the heat energy or radiations, therefore its energy decreases, causing lowering of the temperature. If a body radiates more than it absorbs, बघा इथे कंपॅरिझन केलेलं आहे की रेडिएशन आणि ॲब्सॉर्प्शनची कंपॅरिझन केलेली आहे. तर रेडिएशन जर मोर असतील ॲब्सॉर्प्शनपेक्षा देन टेम्परेचर डिक्रीजेस आणि व्हाईस वर्सा म्हणजे काय, इफ ॲब्सॉर्प्शन इज मोर दॅन रेडिएशन दॅन टेम्परेचर विल इन्क्रीज. ठीक आहे ना, जास्त ॲब्सॉर्प्शन झालं की टेम्परेचर जास्त रेजअप होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. वेन द रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन इज सेम ॲज अ रेट ऑफ इमिशन, म्हणजे रेडिएशन ॲब्सॉर्ब करण्याचा रेट आणि रेडिएशन इमिट करायचा रेट जेव्हा सेम असेल तेव्हा टेम्परेचर ऑफ द बॉडी रिमेन्स कॉन्स्टंट and body is said to be in thermal equilibrium with its surrounding. बघा, I will repeat. When rate of the absorption of radiation is same as rate of emission of radiation, temperature of the body remains constant and body is said to be in thermal equilibrium with its surrounding. आपण जर का हॉट कप ऑफ हॉट टी इमॅजिन केला, कन्सिडर केला, तर त्याच्या बाबतीत काय होतं की टेम्परेचर ऑफ द टी इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ द रूम, बरोबर. आणि एका प्लेटमध्ये जर आईस घेतला तर आईसचं टेम्परेचर आणि रूम टेम्परेचर ह्याची कंपॅरिझन केली तर आईस म्हणजे बर्फाचं टेम्परेचर हे रूम टेम्परेचरपेक्षा कमी होतं. दोन्ही गोष्टी आपण एकाच टेबलवरती ठेवलेल्या आहेत. मग काय होणार आहे की बोट विल अटेन द रूम टेम्परेचर, म्हणजे चहा आहे तो हळूहळू गार होणार आहे. कधीपर्यंत गार होणार की ज्याचं टेम्परेचर रूम टेम्परेचरपर्यंत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चहामधनं हीट बाहेर पडणार, ती सराउंडिंगमध्ये जाणार, सराउंडिंगकडनं पण तो हीट घेणार. पण ह्याच्यामध्ये रेडिएशनचा हीट जास्त आहे ॲब्सॉर्प्शनपेक्षा आणि मग फायनली थर्मल इक्विलिब्रियम सराउंडिंग बरोबर अटेन होईल. तसंच आईस म्हणजे बर्फाच्या बाबतीत पण आहे. बर्फाचं टेम्परेचर 0 असणार, रूम टेम्परेचर काहीतरी 25 वगैरे असेल, तर आईस विल ॲब्सॉर्ब द रेडिएशन्स बाय द सराउंडिंग आणि आफ्टर सम टाइम इट विल अटेन थर्मल इक्विलिब्रियम विथ सराउंडिंग. हेच इथे एक्सप्लेन केलेलं आहे की अ कप ऑफ हॉट टी or a plate containing ice kept on a table both attain room temperature after some time. At room temperature also all the bodies radiate as well as absorb radiation, but the rate of emission and rate of absorption are same, hence their temperature remains constant. सगळ्याच्या सगळ्या बॉडीज आहेत त्या ॲब्सॉर्प्शन आणि इमिशनचं होतच असतं. कशाचं ॲब्सॉर्प्शन आणि इमिशन, तर रेडिएशनचं, पण तो रेट सेम आहे त्यामुळे त्यांचं टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंट राहतं. देअरफॉर वी कॅन इन्फर दॅट हॉट बॉडीज वूड रेडिएट मोर दॅन कूलर बॉडीज ॲट रूम टेम्परेचर. इन फॅक्ट फॉर द टेम्परेचर स्टील लोअर दॅन 800 डिग्री सेंटीग्रेड. रूम टेम्परेचर बघा किती असं साधारणपणे 25-27 डिपेंड्स अपॉन द विंटर समर वगैरे. सो ॲट रूम टेम्परेचर the thermal radiation corresponds to the wavelength longer than those of visible light. Visible lights पेक्षा किती असतात, लॉंगर असतात, and hence we do not see them. आपला जो बघ आपण फक्त कुठल्या कुठल्या व्हिजिबल रेंजची लाईट आहे तीच आपण रेकग्नाइज करू शकतो. रेड टू व्हायोलेट एवढेच कलर आपण बघू शकतो. रेडच्या वरती आणि व्हायोलेटच्या खालचे 4000 अँगस्ट्रॉम टू 8000 अँगस्ट्रॉम ह्याच्या वरचे खालचे आपण वेवलेन्स आपण पाहू शकत नाही. सो द ॲट रूम टेम्परेचर द थर्मल रेडिएशन करस्पॉन्ड टू वेवलेंथ लॉंगर दॅन दोज ऑफ विजिबल लाईट अँड हेन्स वी डू नॉट सी देम. वेन बॉडी इज हिटेड, तेव्हा आपण ती गरम केली रूम टेम्परेचरपेक्षा जास्त, द रेडिएटेड एनर्जी करस्पॉन्ड्स टू शॉर्टर वेवलेन्थ्स फॉर द टेम्परेचर अराउंड 800 डिग्री सेंटीग्रेड. पार्ट ऑफ द एनर्जी इमिटेड इज इन द व्हिजिबल रेंज. त्या एनर्जीचा काही पार्ट आहे तो कशात येतो, तर व्हिजिबल रेंजमध्ये येतो, कारण ते शॉर्टर वेवलेंथकडे जातात. अँड बॉडी ॲपियर्स ॲज अ रेड हॉट. बघा
ॲट अराउंड 3000 डिग्री सेंटीग्रेड. जर का त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर 3000 डिग्री सेंटीग्रेड गेलं, इमॅजिन करायचं आहे पाण्याचं 100 डिग्री सेंटीग्रेडला उकळतं, हे तर किती आहे 3000 डिग्री सेंटीग्रेड. इट लुक्स व्हाईट हॉट. टेम्परेचर जेव्हा 3000 डिग्री सेंटीग्रेडला जातं एखाद्या ऑब्जेक्टचं, त्याचं कसं दिसतो तो व्हाईट हॉट दिसतो. द फिलामेंट ऑफ अ टंगस्टन लॅम्प ॲपियर्स व्हाईट हॉट ॲट इट्स टेम्परेचर किती असतं अराउंड 3000 डिग्री सेंटीग्रेड. आजकाल CFL वगैरे आहेत, काही जणांच्या म्हणजे त्या जुन्या पद्धतीचे बल्ब मिळत नाहीत की ज्याच्यामध्ये फिलामेंटची लॅम्प असायची. तो जो बल्ब असायचा त्याच्या आतमध्ये फिलामेंटची टंगस्टनची फिलामेंट असायची. टंगस्टन नावाचा जो एलिमेंट आहे त्याची फिलामेंट ती का वापरले जायचं, कारण टंगस्टनचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो खूप हाय आहे आणि ज्या वेळेला जर त्याच्यातून करंट जर का जास्त गेला तरी तो सहजासहजी मेल्ट होत नव्हतं आणि मग ते त्याचं हिटिंग झाल्यानंतर त्याच्यातून लाईट बाहेर पडायची आणि मग किती 3000 डिग्री सेंटीग्रेडला किती तर व्हाईट हॉट लाईट बाहेर पडते त्याच्यातून. तर अलीकडे आता हा बल्ब अवेलेबल होत नाही, बट बिफोर सम इयर्स इट वॉज देअर. एनिवेज, लेट अस सी नेक्स्ट पॉइंट. वी हॅव द सीन that all the bodies radiate electromagnetic radiation. हे तर आपण बघितलेच आहे ना की सगळे बॉडीज आहेत ते काय रेडिएट करतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, when their temperature is above the absolute zero of the temperature. Amount of heat radiated by a body depends upon की एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेला हीट रेडिएट करतो ते कोणत्या फॅक्टरवरती डिपेंड आहे. फर्स्ट पॉईंट, द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी, त्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे त्याच्यावरती किती अमाऊंटची हीट रेडिएट झालेली आहे हे डिपेंडंट आहे. दुसरं, नेचर कसं आहे, म्हणजे मटेरियल नेचर, सरफेस पॉलिश्ड आहे का नाही आहे, रफ आहे का नाही आहे, कसं आहे, म्हणजे मटेरियल नेचर ह्याच्यावरती सुद्धा किती अमाऊंट हीट रेडिएट होणार हे डिपेंडंट आहे. थर्ड फॅक्टर किंवा नेक्स्ट फॅक्टर आहे तो सरफेस एरिया ऑफ द बॉडी, किती सरफेस एरिया आहे, लार्ज स्मॉल, म्हणजे मगाशी मी कप अँड सॉसरचं म्हणजे कप आणि बशी ह्याचं एक्झाम्पल घेतलं होतं की कपातला जो असेल सरफेस एरिया तो आणि बशी म्हणजे सॉसर त्याचा सरफेस एरिया. तर ऑल्सो किती हीट रेडिएट होती त्याच्यावरती हे त्याची जी अमाऊंट आहे ती कशावर डिपेंडंट आहे तर सरफेस एरिया. इट ऑल्सो डिपेंड्स अपॉन द टाइम ड्युरेशन फॉर विच बॉडी इमिट्स द रेडिएशन, की एखादा ऑब्जेक्ट किती वेळ रेडिएशन इमिट करतो, 5 सेकंदासाठी रेडिएशन इमिट करतोय, 10 सेकंदासाठी, 10 मिनिटासाठी, त्याच्यावरती किती मिनिटं हीट रेडिएशन इमिशन होते त्यानुसार अमाऊंट ठरली जाते हीट रेडिएशनची. सो दीज आर द फॅक्टर ऑन विच अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन डिपेंड्स. फर्स्ट, absolute temperature of the body. Second, nature of the body, material nature of the surface, polished or not. Next, surface area of the body and time duration for which body emits radiation. The amount of heat radiated, किती heat radiate झाली त्याची जी amount म्हणजे Q directly proportional to surface area and time duration T. It is therefore convenient to consider quantity of heat radiated per unit area per unit time means power emitted per unit area. This is defined as emissive power or radiant power R of the body at a given temperature. So, emissive power or radiant power R equal to Q upon AT. This is the formula for the emissive power or radiant power. So R is equal to capital Q upon AT. Dimension of the emissive power are L0 M1 T minus 3. SI unit करना joule per meter square per second or Weber per meter square. Nature of emitting surface means its emitting surface चा nature म्हणजे काय? means its material or polishing is not a physical quantity. Hence, to discuss the materials aspect, we compare objects of different materials with identical geometries at the same temperature. At a given temperature, perfect black body has maximum emissive power. Thus, it is convenient to compare emissive power of a
given surface with that of perfectly black body at the